वाशिम जिल्ह्यामध्ये सलग 11व्या दिवशी डिझेलचा ठणठणाट पाहायला मिळतोय। खरीप हंगामाच्या तोंडावरती शेतकरी आणि वाहनधारकांवरती डिझेलसाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे। वाशिम शहरात आज कोणत्याच पेट्रोल पंपावरती डिझेल मिळत नसल्याचं चित्र आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज जयस्वाल यांनी। वाशिम जिल्ह्यात सलग 11व्या दिवशी डिझेल तुटवडा असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मी एका पेट्रोल पंपावर सध्या आहे आणि मागं डिझेल मिळत नसल्यानं या पंपावर शुकशुकाट पाहायला मिळतोय। एरवी पाहायला गेलं तर गेल्या 10 दिवसापासून एकसारखंच चित्र पंपावर पाहायला मिळत होतं। डिझेल कॅना मिळवण्यासाठी कॅनाच्या रांगा लागत होत्या, वाहनाच्या रांगा लागत होत्या। मात्र आता डिझेलच मिळत नसल्यानं रोज डिझेलसाठी किती तास पंपावर बसायचं असा प्रश्न या शेतकऱ्यांना आणि वाहन चालकांना निर्माण झाला होता। मात्र आता 11व्या दिवशी वाशिम शहरातल्या कोणत्याच पंपावर डिझेल उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची निराशा होताना पाहायला मिळते। एकूण जर पाहायला गेलं तर खरीपाचा हंगाम तोंडावर आहे आणि अशातच इंधनाने 4 वेळा आपली दरवाढ केल्याचं चित्र पाहायला मिळतंय। अशातच प्रशासनाने एक नवीन नियम काढला आहे। काळेबाजारी थांबावी, इंधनाचा जो अवैध साठा होणार होता तो थांबावा, यासाठी वाहनाचे दस्तावेज तपासूनच डिझेल येणार असल्याचा नियम जारी केल्यानंतर आता कुठेतरी रांगा कमी होतानाचं चित्र पाहायला मिळतंय। मनोज जयस्वाल, एबीपी माझा, वाशिम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।